नमस्कार. आपण आहोत कुर्ला विभागामध्ये आपल्यासोबत मुनगीताई आहेत. मुनगी गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रातून त्यांचं कार्य आहे. ताई, काय सांगाल? आपली कोणती संस्था आहे? गेले अनेक वर्षापासून ती संस्था काय कार्य करते आणि कोणत्या विभागात करते? नमस्कार, माझं नाव मानसी मुंगी. सर्वप्रथम सगळ्यांना शिवज्योतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमची संस्था आहे अर्जुना बहुउद्देशीय महिला संस्था. नमस्कार, माझं नाव मानसी मुंगी. आमच्या संस्थेचं नाव आहे अर्जुना बहुउद्देशीय महिला संस्था. आत्तापर्यंत आम्ही 15 महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला आहे संस्थेअंतर्गत. आणि आमच्या संस्थेने आत्तापर्यंत ई-श्रम कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड बनवून दिले आहेत. परत आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करून दिले आहेत. आणि आता आमच्या संस्थेला वस्ती सफाईचं पण काम मिळालं आहे इन वॉर्डमधनं. त्याच्या अंतर्गतसुद्धा आम्ही बऱ्याच लोकांना स्वयंरोजगार मिळवून दिले आहे. आणि आता आमच्याकडे एक नवीन काम चालू आहे, जे रमजान ईदचं 1 महिन्याचं काम आहे साफसफाईचं. ते पण काम आम्ही त्याच्या अंतर्गत लोकांना बऱ्याच लोकांना स्वयंरोजगार बनवून दिला आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्या पदावरती आहात? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला जो संदेश आहे तो तुम्ही घरापर्यंत पोहोचवला जात आहे का? हो, तो पोचवला जातोच आहे आमचा. आणि माझं भाजपामध्ये माझं कुर्ला वॉर्ड 169 मधनं मी महामंत्रीसुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेला आमच्यातर्फे. नमस्कार. आपण आहोत कुर्ला विभागामध्ये. आज भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? काय शुभेच्छा द्याल? आज शिवजयंती आहे, त्या संदर्भात काय बोलाल? नमस्कार. सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रत्येक जगभरामध्ये साजरी केली जाते. आणि त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 169 तर्फे व पदाधिकारी तर्फे आणि तसेच माझ्या परिवारातर्फे सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जसे की आपण बघितलेत की ह्या वॉर्डमधून जे मानसीताई मुंगी म्हणून आहेत, त्यांची अर्जुना बहुउद्देशीय संस्था आहे. त्या संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम राबवले जातात. जसं की आम्ही गेल्या टायमाला म्हणजे गव्हर्मेंटच्या स्थितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती होती 19 तारखेला, त्या तारखेला आम्ही एक छोटासा कार्यक्रम राबवला गेला. त्या ठिकाणी रक्तदान शिबिर हा त्यांच्या माध्यमातूनच आम्ही म्हणजे हे केलेला ऑर्गनायझर. आणि तसेच आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे चांगली ही आहे की त्या संस्थेच्या माध्यमातून काही लोकांना म्हणजे कामाची गरज असते, तशा लोकांना ते एखादा सफाई कामगार म्हणून असे काही उद्देशाने रोजगार मिळवून देत आहेत. आणि तसेच आपलं रमजान ईद निमित्ताने 1 महिन्याचे त्या ठिकाणी मुस्लिम समुदायाच्या परिसरामध्ये जो काही घाण परिसर होतो आहे, तर त्या ठिकाणी साफसफाईचं काम ताईच्या माध्यमातून होत आहे. आणि तसेच मी येणाऱ्या 8 तारखेला महिला दिनाच्या पण शुभेच्छा देतो मी. आणि त्याचप्रमाणे असं मी आव्हान करतो की मुंगीताईसारख्या महिलेला एक सगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या महिलेनी एक चांगल्या प्रकारचं मानसी मुंगीताईंना सगळ्या सामाजिक महिलांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं. व त्यांचे संस्था आहे जी अर्जुना बहुउद्देशीय संस्था, यांच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार व काही ॲक्टिव्हिटीज चांगल्या पद्धतीने व समाज क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये चांगले हे प्राधान्य मिळते कार्य करत आहे. आपण देखील त्यामध्ये सहभागी आहात. आपण काय बोलाल? जय महाराष्ट्र. आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. तर हे मानसी मुंगीताईंनी जी अर्जुना महिला बचत बौद्ध संस्था आहे, त्याला खूप प्राधान्य मिळालेलं आहे. त्यांनी आज रमजान ईद निमित्त जे साफसफाईचा हा काम हातात घेतला आहे, त्याला ते खूप चांगल्या प्रकारे पुढे नेत आहेत. तर त्यांना सर्व महिलांनी त्यांना सपोर्ट करावा की त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पुढे जाण्याची संधी